अंदाजपंचेचा अंदाज खरा की खोटा? लोकसभेचे 60% मतदान होऊन आता 4 जून रोजी निकाल लागतील. निवडणूक यंत्रणातून काय बाहेर येते त्यावरच सर्व खल चालू आहे. महाराष्ट्रासह अनेक मोठ्या राज्यात काँग्रेस शिरकाव करत असूनही 302ची कमळी 350च्या पुढे जात आहे. कशी? हे लॉजिक सर्वांच्या आकलनाबाहेरचे आहे. 10 ते 15 जागा लढविणारे त्यांचे मित्र आहेत. तेवढ्या जागा जिंकणारे कुणीही नाही. म्हणूनच 350 म्हणजे फुग्यात हवा भरण्यासारखे होय. ठाकरेंना महाराष्ट्रात सोडून हिंदी भाषिक पट्ट्यात काँग्रेससाठी मैदान साफ केले आहे. कमळेवाल्यांना सर्वच घाबरत होते. हेमंत सोरेन, केजरीवाल यांचे मंत्री व खासदार यांना जेलमध्ये पाठवून 400चा पारचा नारा दिला. मात्र त्यांना उद्धव ठाकरेंनी चॅलेंज देऊन अंगावर घेतले. या धावा बोलणे कमळी बिथरली. मग नकली शिवसेना, जास्त मुले, मंगळसूत्र, नकली संतान व भटकता आत्मासारखे शब्दप्रयोग प्रचारात आले. ठाकरेंनी नुसती रंगतच आणली नाही तर इंडिया आघाडी पहिल्या बेंचवर बसविली. कमळीची बाजी पलटली तर उद्धव ठाकरे बाजीगर ठरतील. आपल्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना कमळी सोडत नाही. त्यामुळेच अंदाजवाल्यांनी फुग्यात हवा भरली असावी. कमळी 900 जागा जिंकतील असे सांगितले तर डोक्यावर घेऊन नाचतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.